अखेर सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये या पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पीक असेल, तूर पीक असेल, सोयाबीन पीक असेल, मूग असेल, द्राक्ष असेल, आंबे असेल, संत्री असेल, तर अशा 60 फळ पिकांचा पीक विमा म्हणजेच एकंदरीत मागील 3 वर्षांचा पीक विमा आजपासून पुढील 3 दिवस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पीक विम्याची शेवटची यादी जाहीर झालेली आहे। मागच्या काही दिवसांमध्ये पीक विम्याच्या 2 याद्या जाहीर झालेल्या होत्या। 2 याद्यांमधील भरपूर जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत। परंतु आज शेवटची यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे या शेवटच्या यादीमधील 10 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत 3 वर्षांचा पीक विमा आजपासून पुढील 3 दिवस वाटप होत आहे। त्या संदर्भात आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती आणि या बातमीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की सोयाबीन पिकासाठी 58,000 रुपये, कापूस पिकासाठी 60,000 रुपये अशा पद्धतीने पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजे ज्या पिकांना जास्त खर्च लागत आहे अशा पिकांसाठी जास्त पीक विमा आणि ज्या पिकांना कमी खर्च लागत आहे अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कटाकट पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कालच राज्याचे कृषी मंत्री म्हणजे सर्व शेतकरी बांधवांचे कैवारी दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता आणि आज सकाळपासून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत 3 वर्षांचा पीक विमा वाटप होत आहे। याच्यामध्ये 2024, 2023 आणि 2022 या 3 वर्षांचा पीक विमा वाटप करण्यासाठी कालच 814 कोटी रुपयांचा विमा राज्य सरकारकडे मंजूर सुद्धा झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांना, सर्व पीक विमा कंपन्यांना कालच तातडीचे आदेश देण्यात आलेले होते। त्यामुळे या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून पैसे वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे। उद्या सुद्धा अशाच पद्धतीने पैसे येतील आणि परवा दिवशी सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांना, आता शेवटचा दिवस आलेला आहे। शेवटची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर या शेवटच्या यादीमध्ये टोटल 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा 10 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना, कोणत्या पिकांसाठी किती पीक विमा वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा शेतकरी बांधवांना, सोयाबीन आणि कापूस पिकासाठी सरासरी 55,000 रुपयांपेक्षा जास्त पीक विमा वाटप होत आहे। त्यासोबतच केळी असेल, द्राक्ष असेल, आंबे असतील अशा पिकांसाठी 65,000पेक्षा जास्त पीक विमा वाटप होत आहे। त्यासोबतच ज्वारी असेल, तूर असेल, मूग असेल, त्यासोबतच भुईमुग असेल, चवळी असेल, भात असेल अशा कमी खर्चिक पिकांसाठी सरासरी हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। म्हणजेच एकंदरीत 3 वर्षांचा पीक विमा सरासरी 40,000 रुपयापर्यंत वाटप सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यामध्ये अजून 2024, 23 आणि 22 या 3 वर्षांचा पीक विमा आलेला नसेल तर तुम्ही काळजी करायची गरज
गरज नाही, कारण आज शेवटच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून नियमावली जाहीर झालेली आहे। तर या नियमावलीमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की राज्यातील 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये मोडत असाल तर तुम्ही पीक विम्याची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारचे कृषी मंत्री म्हणजेच नवीन कृषी मंत्री, नवचर्चित कृषी मंत्री दत्तात्रय मामावर्णे यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी 2025 चा पीक विमा सुद्धा उतरवण्यात आलेला आहे। म्हणजे 2025 मध्ये सुद्धा मोठ्या पावसामुळे, याच्यामध्ये अवकाळी पाऊस असेल किंवा मान्सूनचा पाऊस असेल, तर या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। काही जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचं पीक सुद्धा वाहून गेलेलं आहे। काही शेतकरी बांधवांच्या या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि जर तुम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले असेल, हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल, तर तुम्हाला लवकरच 2025 चा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। परंतु आज शेवटच्या यादीमधील शेवटच्या ज्या 10 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, तर हे शेवटचे 10 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत। तुम्ही सुद्धा या 10 जिल्ह्यांमध्ये राहत आहात का? या 10 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये तुमचं तालुका आहे, तुमचं गाव आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून कालच या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली होते, परंतु अजून शासन निर्णय आलेला नव्हता। त्यामुळे आपण काल याच्यावरती व्हिडिओ पाहिलेला नव्हता, बघितलेला नव्हता किंवा बनवलेला नव्हता। परंतु आज सकाळीच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामावर्णे यांच्या माध्यमातून हा GR सर्व शेतकरी बांधवांना दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना पुरावा सुद्धा भेटलेला आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी आज संपलेली आहे, कारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 10 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, तर हे 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। म्हणजेच एकंदरीत नियमावली जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील, आणि जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे नियम लागू होतील आणि कोणकोणते शेतकरी बांधव याच्यामधून वगळण्यात येतील, याची सविस्तर माहिती अगदी काही मिनिटांमध्ये पाहून घेऊया। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला मागच्या काही कालावधीमध्ये या पीक विम्याचे पैसे आलेले नसतील, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या वेळेची बचत होऊन जाईल। म्हणजेच जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहाल, आणि जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण ही शेवटची यादी जाहीर झालेली आहे। याच्यापुढे कोणती यादी जाहीर होणार नाही, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आशेवरती बसायचं नाही। जर तुमचा जिल्हा या शेवटच्या यादीमधील शेवटच्या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत या हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या महिन्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले आहेत, कारण याच्यामध्ये केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दखल सुद्धा घेतलेली होते की संपूर्ण भारत देशामधील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी प्रोत्साहन दिले जाईल। त्यामुळेच केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून काही कालावधीपूर्वी पीक विम्याचे पैसे पाठवण्यात आलेले होते, परंतु त्यावेळेस भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधवांना परत एकदा या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। एकंदरीत शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळतील, कोणत्या शेतकरी बांधवांना याच्यामधून वगळण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचे सर्व प्रश्नांची उत्तरे
अगदी कमेंटमध्ये बघून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। त्यांचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी आहे का हे सुद्धा त्यांना समजून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांना या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळतील तर काही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील। परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो एकंदरीत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत तर ते सर्व नियम पुढील प्रमाणे आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं तर त्यावेळी शेतकरी बांधवांनी पिकांचा पीक विमा उतरवलेला असावा किंवा पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी तरच त्यांना पीक विम्याचे पैसे वाटप होतील। अन्यथा फक्त नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही नोंदणी केलेले नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहेत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी अपडेटकडे पाहायचं आहे। यासोबतच शेतकरी बांधवांनो या पीक विम्याचे पैसे नमोच्या हप्त्याप्रमाणे पीएम किसानच्या हप्त्याप्रमाणे हस्तांतरण होणार आहेत। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये येत असतो त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो एकंदरीत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते त्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती आज आनंद उमलताना पाहायला मिळत आहे। त्यांच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा निघत आहेत कारण या पीक विम्याच्या पैशांसाठी भरपूर दिवसांची प्रतीक्षा लागलेली होती। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव विचारपूस करत होते। भरपूर दिवसांपासून पीक विम्याचे पैसे कधी येतील याची वाट पाहत होते तर आज खऱ्या अर्थाने राज्यातील या 10 जिल्ह्यातील भरपूर शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या पीक विम्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार नाही। तर हे नियम पुढील प्रमाणे आहेत तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक हे नियम ऐकायचे आहेत। काळजीपूर्वक या नियमांचं पालन करायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांचं ज्यावेळेस नुकसान झालेलं होतं तर त्यावेळेस त्यांनी त्या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। त्यासोबतच शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे। त्यासोबत शेतकरी बांधवांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार नसायला पाहिजे। शेतकरी बांधवांकडे 15 एकर 20 एकर पेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल त्यांच्याकडे कमी जमीन असायला पाहिजे तरच त्यांना या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो आता आपण सर्व माहिती पाहिलेली आहे। आता आपण त्या शेवटच्या 10 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा। बघा या परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेले होते आणि त्यांच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा परभणी जिल्हा असेल आणि त्यांच्या
खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील, म्हणजेच कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, आंबे असेल, द्राक्ष असेल, केळी असेल, भुईमुग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, अशा कोणत्याही पिकाचं पीक तुम्ही घेतलेलं असेल आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते पीक काढायला आलेलं असेल त्यावेळेस मोठ्या पावसामुळे त्या पिकाचं नुकसान झालेलं असेल किंवा गारपीट पडलेली असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे नैसर्गिक वारे वाहत असतात तर त्या वाऱ्यांमुळे नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा परभणी, त्यासोबतच दुसरा जिल्हा बीड, तिसरा जिल्हा हिंगोली, चौथा जिल्हा रायगड जिल्हा, पाचवा जिल्हा रत्नागिरी, सहावा जिल्हा अकोला जिल्हा, सातवा जिल्हा रायगड जिल्हा, आठवा जिल्हा बीड जिल्हा, नववा जिल्हा हिंगोली, 10वा जिल्हा गडचिरोली, 11वा जिल्हा चंद्रपूर, 12वा जिल्हा भंडारा, त्यासोबतच धाराशिव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अकोला असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नंदुरबार असेल, अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, युट्यूबवरती आणि फेसबुकवरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या, मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा सुरू होत्या, परंतु अशा अफवांना आणि अशा बातम्यांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक लागलेला आहे। कारण आज पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही सर्व कामे लवकर करून ठेवा, तुमच्या खात्यामध्ये कधी पण पीक विम्याचे पैसे विस्तार राहू शकतात। कारण आता भरपूर वेळ झालेला आहे, यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपलेली आहे, अशा पद्धतीचे चिन्हे सुद्धा समोर दिसून येत आहेत। बघा शेतकरी बांधवांना, आता आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।